निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. त्यातून आपल्याला काहीतरी लाभ होतोय, म्हणजे कमी रकमेमध्ये वस्तू मिळणार आहे. तर असं काही नसतं की डिस्काउंट आहे म्हणजे आपल्याला तो कमी रकमेत मिळणार आहे. तर त्याची शहानिशा करायला हवी आपल्याला. तिसरा मुद्दा आपल्याला येतो तो म्हणजे आपल्याला नेहमी वाचायची सवय करायला पाहिजे की उत्पादन घेताना किंवा एखादी सेवा घेताना सुद्धा त्या उत्पादनावर काय लिहिलेलं आहे, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट काय आहे. हल्ली त्याच्यावर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन त्याचा सुद्धा शिक्का असतो, तो बघितला पाहिजे. काही अटी आहेत का. मग अशी या म्हणाल्या त्यांनी आपलं घेतला साबण 50 साबण घेतले तर ते आपल्याला खरोखर मुळात त्यांनी बघायला होतं गरजेचे आहेत का, आणि त्याच्यानंतर ते जो काही शिक्का आहे तो मिळणार आहे का, त्याच्यावर काहीतरी अट आहे का, शर्ती आहेत का, ते बघून सारासार विचार करून आपण खरेदी करा. मला विचारायचं आहे वर्षाताई की एखादी पाण्याची बाटली समजा 20 रुपयाला असेल तर एक्सप्रेस वेवरच्या मॉलमध्ये ती कधी कधी 25-30 रुपयाला पण विकली जाते आणि तिथे सांगतात ही बाटली थंड करण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याकडनं जास्त पैसे घेतो. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? अजिबात नाही, चुकीचं आहे. आत्ता मागच्या आठवड्यातच आम्ही पुन्हा एकदा हा विषय लावून धरलेला आहे आणि मागच्या आठवड्यातच आम्ही वेट्स अँड मेजर्स लीगल मेट्रोलॉजीला परत एकदा पत्र पाठवलंय की महाराष्ट्र राज्यात सगळीकडच्या आमच्याकडे तक्रारी येत आहेत की असे जास्त पैसे घेतले जातात. तर असे जास्त पैसे अजिबात देऊ नका. आपल्या खिशात 15 रुपये 20 रुपये सुट्टे बाळगा, तेवढीच किंमत द्या, बाजूला हवा. आपला जो काही हक्क आहे ग्राहक म्हणून तो आपण निश्चितच ॲसर्टेन केला पाहिजे. वसाड्यांनो आता सुट्टे पैसे तुम्ही आपापल्या खिशात ठेवा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे आणि मुद्दा काय आहे की सेलिब्रिटीनी सुद्धा अशी जाहिरात करू नको की लोकांची दिशाभूल होईल आणि ग्राहकांनी सुद्धा ते सगळे व्यवस्थित बघून करायला पाहिजे म्हणजे त्यांची दिशाभूल होणार नाही. याच्यावर ज्याला मी एक भारूड आहे त्यातच साथ देते. वा 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 वा. या सेलिब्रिटीनं बरं नाही केलं ग बया आणि मला जाहिरातीतून गंडवलं बया. अगं काय झालं, काय गंडवलं तुम्हाला काय आणि सांगायचं काय? अहो हे जाहिरात वालेच ठरवतात की आम्ही काय खायचं आणि आम्ही काय पियाचं आणि आम्ही कुठं राहायचं आणि आम्ही खाजगीत काय वापरायचं. ते टीव्हीवर दिसत्यात, पेपरवर दिसत्यात, भल्या मोठ्या होर्डिंग वर बी दिसत्यात. तरी आम्ही काय करायचं कसं करायचं म्हणून म्हणते या सेलिब्रिटीनं बरं नाही केलं बया आणि मला जाहिरातीतून गंडवलं बया. निखिल भाऊजी आमच्याकडे चहाला या ना प्लीज. नाही मी चहा नाही पित. अय्या तुम्ही चहा पित नाही? मग चहा पावडरची ऍड कशी केली? बाई अहो इतका वेळ आपण काय बोललो. हेच तर मगापासून बोलत होतो ना. या सगळ्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की ग्राहक म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे. निखिल तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? निश्चितच ग्राहकांची पण जबाबदारी आहे तसंच सेलिब्रिटींची पण जबाबदारी आहे. त्यांनी कुठल्या प्रोडक्टची जाहिरात करायची नाही करायची हे सजगपणे त्यांनी ठरवलं पाहिजे. आता वहिनी तुम्ही म्हणलात की घरी चहा प्यायला या. आता मी जरी चहाची जाहिरात करत असलो तर मी काय तुम्हाला घरी येऊन चहा करून तुम्हाला प्यायला तर देत नाही. मी म्हणतो तुम्ही चहा घ्या, म्हणजे ही जाहिरात मी करतोय, हा चहा तुम्हाला आवडला तर घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगत असतो. आता उदाहरणार्थ आणखीन एक सांगायचं झालं तर सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. त्याच्यावर स्मोकिंग किल्स. काही दिवसांनी त्याच्यावर एक फुफ्फुस आलं होतं, डॅमेज झालं होतं, त्याचा फुफ्फुसाचा आकार वाढवला, पण तरी लोक सिगरेट प्यायची थांबत नाहीत. म्हणजे उद्या जर सेलिब्रिटीने सांगितलं की नाही ग्राहकांना तुम्ही फसवा तर आम्ही त्या जाहिरात केल्या तर ग्राहक फसणारच आहेत. पण तसं न होता ग्राहकांनी सजग होऊन ते बघितलं पाहिजे आणि त्या प्रॉडक्टची खात्री झाल्यानंतरच ते प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. चला या निमित्ताने आजची संध्याकाळ फार छान गेलेली आहे. पुन्हा पण भेटणार आहोत पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेम्स वरती
फॅन्टास्टिक मात्रा